एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल. दिस इज प्रियंका फ्रॉम रियांशन आई. तर ना आज मी हे उडदाच्या पापडांचं जे पीठ आहे ना ते मळायला घेणार आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ ही मी स्वच्छ एका कॉटनच्या कापडाने पुसून 1 तास उन्हामध्ये छान अशी वाळवून घेतली होती. आणि त्याच्यानंतर हे बारीक असं पीठ आहे ना गिरणीमध्ये जाऊन दळून आणलं. एकदम बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे. हे असं एकदम बारीक पीठ जे आहे ना ते मी दळून घेतलेलं आहे आणि ते आता सध्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आहे ना मी म्हणजे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जो रेडीमेड पापडचा मसाला असतो तोही यूज करू शकता, पण मी हे घरीच पापडाचा मसाला जो आहे तो बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे घेतलेला आहे पापडखार. हा पापडखार 2 ते 3 चमचे आहे. म्हणजे तुम्ही 1 किलोसाठी 30 ते 40 ग्रॅम घेऊ शकता. आता मी हा माझा 1 किलोचं हे पीठ आहे, तर त्याच्यासाठी मी हा जवळजवळ 40 ग्रॅम असा पापडखार घेतलेला आहे. म्हणजे 1 ते 2 टेबलस्पून हा होईल. त्याच्यानंतर हे 9 ते 10 ग्रॅम ह्या काळी मिरी आहेत. यानंतर मी छान अशा क्रश करून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे 1.5 टेबलस्पून हे हिंग आहे आणि हे 2 टेबलस्पून आपलं रेग्युलरचं जे मीठ असतं ते आहे. तर सगळ्यात आधी मी हे जे काळी मिरी आहे ना त्या छान अशा वाटून घेते. या काळी मिरी मी एका मिक्सरमध्ये छोट्याशा बारीक करून घेते. आधी एकदम त्याची पूड करून घेते. आता ही काळी मिरी छान अशी वाटून घेतली आहे मी. वाटून घेतल्यानंतर ही ना ही थोडीशी बघा अशी थोडीशी रवाळ राहते. त्याच्यामुळे आपण ही थोडीशी अशी पाकडून घ्यायची आणि त्यातले जे हे मोठे मोठे कण असतात ते वेगळे करायचे, जेणेकरून पापड लाटताना ते मध्ये येणार नाही. आता मी याचे हे जे मोठे मोठे कण आहेत ना सगळे वेगळे केलेले आहेत. आणि इकडे जी आहे ती ही फक्त अशी पूड आहे. तर ही पूड आपण नंतर वापरणार आहोत. आता आपण बनवणार आहोत पापडाचं प्रीमिक्स. त्यासाठी हे जे पीठ मी एका बाउलमध्ये काढलं होतं ना ते सगळे ह्याच्यामध्ये काढून घेते. थोडंसं पीठ मी डब्यामध्ये एका छोट्याशा काढून घेते, जेणेकरून जेव्हा आपण पापड मळून लाटायला घेऊ ना तेव्हा आपल्याला उपयोगी पडेल. म्हणून असं 3 ते 4 टेबलस्पून पीठ मी इकडे काढून घेते. एवढं पीठ मी काढून घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये आहे ना मी हा जो मसाला आहे ना तो सगळा ॲड करते. सगळ्यात आधी मी ॲड करते हे मीठ. त्यानंतर हा जो पापडखार आहे तो मी ॲड करते. त्यानंतर हिंग जे 1.5 टेबलस्पून आहे आणि ही काळी मिरीची पूड. आता हे सगळं मी छान असं मिक्स करून घेते.
हे सगळं छान असं मिक्स करून तुम्ही, म्हणजे आता मी हे जे पापड एकटीच बनवणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हवं तर जो मसाला मी आता दाखवला तो गरम पाण्यामध्ये टाकून नंतर हे पीठ एकत्र करून नंतर असंही करू शकता. पण त्याच्याने काय होतं ना, तुम्हाला हे सगळंच पीठ ॲड करावं लागेल त्याच्यामध्ये. मग कधी कधी काय होतं, आपल्याला तितकासा वेळ नसतो की आपण सगळे पापड ॲट अ टाईम लाटू शकू. मग पीठ मळून ठेवलं तर आपल्याला ते लाटणं मॅन्डेटरी आहे, आपल्याला लाटावेच लागतील. पण मग आता मी हे पापडाचं प्रीमिक्स बनवून ह्यातलं जितकं आवश्यक मी आज बनवू शकते तितकंच पीठ घेणार आहे आणि बाकीचं पीठ मी काढून ठेवणार आहे, जेणेकरून नंतर मग ते पापड झाले की मग नंतर हे उरलेल्या पिठाचे मी पापड सोयीनुसार बनवू शकेन. अशा प्रकारे आपलं हे पापडाचं प्रीमिक्स जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता हे मी पुन्हा याच बाउलमध्ये काढून घेते. आणि जितकं मला आता जमणार आहे पापड बनवण्यासाठी, मी जितके पापड बनवू शकते तितकंच पीठ मी इकडे ठेवणार आहे. आज तरी मी इतक्या पिठाचे पापड नक्कीच बनवू शकते. तर आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे पीठ मळून घेऊयात. आता थोडं थोडं पाणी ॲड करून मी हे पीठ मळून घेते. ह्याच्यासाठी मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे, गरम पाणी घेतलेलं नाही आहे. अशा प्रकारे पापडासाठी लागणारा हा जो डो आहे तो मी मळून घेतलेला आहे व्यवस्थित. आता ह्याला आपण थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहोत. पापडाचं पीठ मळताना आहे ना, खूप छान असा सुगंध येत होता. म्हणजे आपण जे पापड बनवतो ना किंवा दुकानातले वगैरे घेतो तेव्हा जसं त्या कच्च्या पापडांना स्मेल असतो ना, तसा सेम टू सेम स्मेल होत होता. तर हे बघा, असं छान असा डो माझा मळून झालेला आहे. आता मी हे जवळजवळ 1 तास छान असं भिजत ठेवते आणि पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला सांगते. आता मी हे झाकून ठेवते. 1 तासासाठी हे पीठ जे आहे ना ते मी असं झाकून ठेवणार आहे आणि 1 तासानंतर मी त्याचे पापड करायला घेणार आहे. इकडे आता 1 तास हे पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे आणि छान असं मऊ होतं आहे. जे आपण मळताना थोडंसं कडक होतं, आता हे पीठ आहे ना चांगलं छान असं मऊ झालेलं आहे. तर मी ते हाताने पुन्हा एकदा छान असं मळून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना ह्या पिठाचे मी 2 भाग करते, कारण हे पिठाला छान असं चेचून घ्यायचं आहे मला. तर ते असं छान असं त्याचा एक गोळा करते आणि वरवंट्याने हे पीठ आहे ना चांगलं असं चेचून घेतं. जितकं पीठ छान चेचाल ना तितकं पीठ असं छान मऊ होतं. तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही ते चेचून घ्या वरवंट्याच्या साहाय्याने, किंवा एखादं जड तुमच्याकडे काही असेल त्याच्या साहाय्याने तुम्ही ते छान चेचून घ्या. तर मी छान असं चेचून घेतलं आणि परत त्या पिठाचे 2 भाग केलेत आणि 2 भाग केल्यानंतर ह्या एका भागाचा असा मी लांब आकार करून घेतलेला आहे. बघू शकता एकदम मऊ चेचल्यामुळे ना ते पीठ असं छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे. आता तशाच प्रकारे दुसरा जो भाग होता त्यालाही मी असंच लांब आकारामध्ये असं करून घेतलेलं आहे. आणि नंतर आहे ना हे एक बाउल घेतलेलं आहे, त्याला मी तेलाचं असं छान कोटिंग करते, कारण ह्याचे जे आपण हे पेढे करणार आहोत ना ते त्याच्यामध्ये ठेवायचे. तर सुरीच्या सहाय्याने मी याचे छोटे छोटे असे पेढे करून घेते, जेणेकरून आपल्याला ते लाटण्यासाठी सोपे पडतील. सगळे छोटे छोटे पेढे करून घ्यायचे. आपल्याला जितक्या आकाराचे पापड बनवायचे आहेत ना तितके पेढे करून घ्यायचे. आता मी प्रमाणे ज्या आकाराचे पापड बनवणार आहे तसे पेढे मी छान इथे करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही छान असे गोलगोल पेढे झालेले. नंतर हे सगळे पेढे ना तेलामध्ये नीट असे मिसळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. सगळ्याला तेल छान लागलं पाहिजे, जेणेकरून नंतर आहे ना हे पेढे असे कोरडे पडत नाहीत आणि लाटायलाही छान जातात. ह्या अशा आकाराचे, एवढ्या आकाराचे मी हे पेढे करून घेतलेले आहेत. आता नंतर हे जे कोरडं पीठ मी बाजूला काढून ठेवलं होतं ना, या कोरड्या पिठाच्या सहाय्याने मी इकडे आता छान असे पापड लाटायला घेते. मी एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तो असा पिठामध्ये डीप करते
आणि त्याचा छान असं जितक्या आकाराचा मला पापड हवा आहे, जितक्या आकाराचे पापड मी बनवणार आहे तितक्या आकाराचे पापड मी लाटून घेते छान. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून मीडियम मोठ्या साईजचा पेढा बनवून घेऊ शकता. बघू शकता किती छान पापड झालेला आहे. इकडे असे पापड तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. हे बघा पापडाची ही लेंथ कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. किती सुंदर आणि छान असे पापड झालेले आहेत आणि लेयर थिकनेस सगळा पापडाचा एकदम परफेक्ट असा झालेला आहे. आता अशा प्रकारेच ना मी इकडे दुसरा पापडही छान असा लाटून घेते. हाही गोलाकार आकारामध्ये जितका मिडियम साईजचा आहे तितका मी लाटून घेणार आहे आणि ह्याच्यानंतर ह्या पापडाचे ना मी मिरगुंडी करणार आहे. आता ते असे लांबडक्या आकारामध्ये ना असे छान असे कट करून घेणार आहे. जसे आपण शंकरपाळी बनवताना कट करून घेतो ना तसे कट करून घ्यायचे आहेत आणि हेही वाळून घ्यायचे आहेत. ह्याला मिरगुंडी म्हणतात. मिरगुंडीची रेसिपी म्हणजे जेवण बनवताना त्याचा रस्सा वगैरे कसा बनवतात त्याची रेसिपीही मी लवकरच अपलोड करेन. तर इकडे मी ही थोडेसे पापड असे लाटून घेतलेले आहे आणि मिरगुंडी कशी बनवायची तेही दाखवलेले आहेत. अशाच प्रकारे मी उरलेल्या सगळ्या पिठाचे पापड छान असे लाटून घेतलेले आहेत आणि रात्रभर ते छान असे वाळवून घेतलेले आहेत. आता हे पापड आहेत ना मी उन्हामध्ये चांगले आज दिवसभर वाळवून घेतलेले आहेत. काल रात्री बनवले होते, फॅनखाली थोडे वाळले आणि त्याच्यानंतर आज जे कडक ऊन पडलं होतं दुपारी तर ऑफिसला जाण्याच्या आधी हे उन्हामध्ये ठेवून गेले आणि दिवसभर हे छान असे कडक वाळलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता हा जो पापड आहे जो ऑलरेडी मी म्हणजे जेव्हा वाळले तेव्हा चेक करून बघितलं. हे बघा छान असे पापड माझे वाळलेले आहेत. छान कडक असे वाळलेले आहेत. आता आपण हे तळून बघूयात. आता हे थोडे एवढे मी प्रीमिक्समध्ये जेवढे मला शक्य होते तेवढे मी बनवून घेतलेले. अजून प्रीमिक्स आहे ते मी आता शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी बाकीचे आहे ते करून घेईन. सध्या मी इतके पापड केलेले आहेत आणि पापड एकदम छान झालेत. आता हे मी तुम्हाला तळून दाखवते. आता इकडे पॅनमध्ये तेल गरम होते. तेल गरम झालं की मग आपण ह्याच्यामध्ये पापड तळून घेऊयात. तेल चांगलं कडलेलं आहे. आता ह्यामध्ये मी हे पापड जे आहेत ना ते तळून घेते. अशा प्रकारे 1-2 पापड मी तळून घेते. आता हे जे पापड आहेत ना मी तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. छान टेस्टी होतात, खायला सुद्धा खूप. हे पापड तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पुन्हा वाळवणाची नवीन रेसिपी घेऊन येईन मी लवकरच. चला बाय.